ची सुनावणी सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या बाजूने सध्या युक्तिवाद करतायत। शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, या सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? निश्चितच कपिल सिब्बल यांच्याकडून आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। काल या प्रकरणावर सुनावणी होत असताना कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपली होती आणि त्यानंतर कोर्टाने निश्चित केलं की आपण उद्या म्हणजे आज दुपारी भोजनोत्तर या विषयावर सुनावणी घेऊ आणि त्यानुसार आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे। तर सरन्यायाधीश सूर्यकांत, त्यानंतर मग न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागचे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। यामध्ये कपिल सिब्बल आता युक्तिवाद करतायत की सर्वसाधारणपणे कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी 2018 साली जी नवीन घटना दुरुस्ती केली होती शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये, त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्याच घटना दुरुस्तींच्या अनुषंगाने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नेमणूक करण्यात आली। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की 2018ची जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीवर दोन्ही बाजूंचं म्हणजे दोन्ही पक्षांचं एकमत आहे। त्याशिवाय आता कपिल सिब्बल हे देखील सांगतायत की 2014 ते 2019 उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्येच एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद स्वीकारलेलं होतं। आता आपण पाहतोय की जे उद्धव ठाकरेंची बाजू कपिल सिब्बल मांडतायत ते सध्या तरी जास्तीत जास्त युक्तिवाद करतायत तो आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने युक्तिवाद करतायत। अजून पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं या मुद्द्यावरती त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली नाहीये। आता कपिल सिब्बल सांगतायत की आम्ही जे कंपायलेशन सध्या सरन्यायाधीशांपुढे दिलेलं आहे त्यांच्या एकूण युक्तिवादाच्या संदर्भात आणि जे मुद्दे त्यांना मांडायचे होते त्या अनुषंगाने, त्यानुसार आता या सर्व बाबी या कपिल सिब्बल हे सरन्यायाधीशांच्या कोर्टाच्या निदर्शनास आणून देत आहेत की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व नवनियुक्त आमदारांचीही बैठक झालेली होती। त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच राजकीय पक्षाचीही बैठक झालेली होती। म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांना म्हणजे पहिल्यांदा एकनाथ शिंदेंना गटनेते म्हणून आणि त्यानंतर सुनील प्रभू यांना व्हीप म्हणून प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ज्या बैठकीमध्ये शिवसेना भवन इथे झालेल्या ज्या बैठकीत एकनाथ शिंदेंची ग्रुप लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सुनील प्रभू यांची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते आता कपिल सिब्बल कोर्टापुढे वाचून दाखवत आहेत। त्यावेळेसचा ठराव वाचून दाखवत आहेत। त्यानंतर कपिल सिब्बल हे सर्वसाधारणपणे सांगतायत की शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंची नेमणूक ही करण्यात आलेली होती। त्यानंतर मग उद्धव ठाकरेंना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून 2019 साली नेमलं गेलं ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले। तर ह्या बाबी सध्या एकंदरीत कपिल सिब्बल यांच्याकडून मांडल्या जात आहेत आणि आता कपिल सिब्बल यांचा असा युक्तिवादाचा प्रयत्न आहे की 2018 साली जी घटना दुरुस्ती झाली होती शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये, त्या घटना दुरुस्तीवर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप त्यावेळी घेण्यात आला नव्हता किंवा त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाने जी शिवसेना पक्षाची बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं, तर त्यावेळी सुद्धा या संदर्भामध्ये कोणत्याही अशा स्वरूपाचा आक्षेप घेण्यात आला नाही। आता कपिल सिब्बल सांगतायत की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काही आमदार हे एकत्र निघाले आणि ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या गुजरात राज्यामध्ये गेले, असं कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे। त्याशिवाय यांनी हे देखील म्हटले की आम्ही या सर्व बाबी म्हणजे आता जे गेल्या वेळेसच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं या काल जी झाली त्यापूर्वीच्या सुनावणीत की कपिल सिब्बल यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमचे जे सर्व युक्तिवादाचे मुद्दे आहेत, ज्या बाबी तुम्हाला मांडायच्या आहेत, त्या सर्व तुम्ही एकंदरीत कंपाईल करून त्याचं संकलन करून तुम्ही आमच्या समोर सादर करा। त्यानुसार आता हे संकलन केलेलं कंपायलेशन हे आता कपिल सिब्बल यांनी सर्व सरन्यायाधीशांपुढे सादर केलेले आहे आणि त्या कंपायलेशनमधील वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आता कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत। विशेषतः जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी सुरत येथील हॉटेलमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे हे गेले होते त्यावेळी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता हे देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि कपिल सिब्बल हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात की
त्यावेळी कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या गुजरात भारतीय जनता पक्ष जिथे सत्तेत आहे त्या गुजरात राज्यामध्येच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गेलेले होते. निश्चितपणे ज्या प्रकारे सोमेश आपल्याला माहिती देतो आहे, या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास नेमका काय होता, घटनाक्रम काय होता हे तर आपल्याला माहीत आहेच. मात्र आता कपिल सिब्बल ज्या प्रकारे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे सुरुवातीला हा युक्तिवाद सध्या जो कोर्टामध्ये सुरू आहे तो आमदार अपात्रतेच्या अनुषंगानं सुरू असल्याचं कळतं आहे. बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख झाले आणि पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला माहिती दिली होती असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कशा प्रकारे पक्षाची जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आली आणि निवडणूक आयोगाकडून या सगळ्याला कशी मान्यता मिळाली असाही युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आहे. त्यामुळे सोमेश, जर आपण बघितलं तर आजच्या सुनावणीत नेमका किती वेळ आता दोन्ही पक्षांना मिळालेला आहे आणि दुसराही युक्तिवाद, दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद देखील आज होऊ शकतो का? काय आज दिवसभरातला कोर्टातला नेमका कार्यक्रम असणार? निश्चितच आता आपण पाहतोय की कपिल सिब्बल यांना काही प्रश्न न्यायमूर्ती विचारतायत. विशेषतः ते दिनांकांच्या दृष्टीने आणि त्यावेळेसच्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत. आता कपिल सिब्बल असं यांनी एका विधानाचा दाखला दिला त्यावेळेसच्या काही आमदारांच्या, की त्यांनी म्हटलं की सुरतेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गेलेले होते आणि ती एक चांगली जागा आहे म्हणून हे सगळे आमदार त्या ठिकाणी गेले असं यांनी म्हटलेलं आहे. त्याचवेळी कपिल सिब्बल यांनी आणखीन एक संदर्भ दिलेला आहे की ज्यावेळी सुरतला सर्व आमदार गेले होते आणि त्यानंतर तिथून पुढे गुवाहाटीला जात होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतलेली होती आणि त्यावेळी अजय चौधरी यांना व्हीप म्हणून नेमण्यात आलं. म्हणजे अजय चौधरींची जी नियुक्ती गटनेता म्हणून करण्यात आलेली होती, माफ करा व्हीप नाही गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंना काढून त्यांच्याऐवजी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली होती. तर याचा संदर्भ आता कपिल सिब्बल देत आहेत की ज्यावेळी हे आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हे सर्वजण सुरतला गेले, गुजरातमध्ये गेले, त्याचवेळी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर एक बैठक घेतली होती विधिमंडळ पक्षाची आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी विधिमंडळ पक्षाकडून फ्लोअर लीडर म्हणून अजय चौधरी यांना नेमलेलं होतं आणि सुनील प्रभू हे प्रतोद होते आणि त्यांनी ही सगळी बैठक बोलवली होती आणि त्यांच्या पक्षादेशानुसार त्यांच्या व्हीपनुसार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली होती आणि उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती, ज्या बैठकीमध्ये अजय चौधरींना नेमण्यात आलं आणि त्यानंतर अजय चौधरींना नेमलेल्याचं पत्र हे देखील तात्काळ विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे कळवण्यात आलं होतं. आपल्याला सर्वांना आठवते की तेव्हा विधानसभा अध्यक्ष नव्हते कारण नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला होता, तेव्हा विधानसभा उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, परंतु विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे याविषयीच्या ठरावाची माहिती आम्ही पुरवली होती आणि पाठवली होती ठरावाची प्रत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलंय की घटनेमध्ये जो बदल झाला होता शिवसेनेच्या 2018 साली तो सुद्धा आम्ही संबंधित प्राधिकरणांना म्हणजेच निवडणूक आयोगाला किंवा संबंधित ऑथॉरिटीजना कळवलेला होता. आता हा सगळा घटनाक्रम म्हणजे ज्यावेळी शिवसेनेची आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या सुनावणीमध्ये जेव्हा कपिल सिब्बल यांनी बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा शिवसेना पक्षाची स्थापना 1966 साली झाली, त्यानंतर मग कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष पुढे नेला हे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा इतिहास मांडतायत कपिल सिब्बल, ज्यावेळी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे काही आमदार हे एकत्रित येऊन गुजरातला गेले होते आणि पुढे आसामला गेलेले होते. त्यामुळे अजूनही कायदेशीर युक्तिवादांना तसा हात घातलेला नाहीये. अजूनही क्रोनॉलॉजी घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. निश्चितपणे सोमेश, या सगळ्या घटनाक्रमावर आपण नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये